संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहातील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुख, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मुडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, विठाला 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 सद्गुरु हे स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, दया पाद पद्मी नमन माझे, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी, आद्यत्रय जननी देवाची, हे सारस्वताची गूढ, तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधानी अमृते वाड शिंपोण कीजे, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जुगं शिरसा गुरुन्तं, काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं, कमण्डलुपद्मकरेण शङ्खं, चक्रंगदाभूषयितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय,
ऐसे वक्तृत्व कवना हे जिने तुम्ही रिझा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा विठ्ठला विठ्ठला संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याणमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात आणि त्यासह होणारा फललाभही विशद करतात. विठ्ठला किम निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको. वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही किंबहुना ती वेळही नाही. पण तरीसुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही 5व्या क्रमांकाची कीर्तन सेवा कोणत्याही प्रकारचा अधिकार योग्यता अभ्यास भाषा कौशल्य स्वराचं ज्ञान तालाचं ज्ञान किंबहुना कोण्याही ग्रंथाचं पांत अध्ययन नसताना सुद्धा ही आजची कीर्तनाची सेवा सर्व चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत. किंबहुना मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याहीपेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्व मंडळी कीर्तनासाठी टाळ घेऊन उभी आहेत. किंबहुना माझ्या पुढं बसलेली आहेत. त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड भागवताचार्य रामायणाचार्य आणि ज्यांच्या श्रीमुखातून अत्यंत सुंदर असं शिवपुराण चालू आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे मनोहर बाबा असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक महाराष्ट्रात काही टॉप 10 पखावज वादक आहेत. त्या टॉप 10 पखावज वादकांची यादी आमच्या विठ्ठल महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. आदरणीय परमपूज्य आमचे विठ्ठल महाराज कावळेसुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायक आमचे सन्मित्र आदरणीय परमपूज्य संजय महाराज फोके आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड वारकरी व्यक्तिमत्व आदरणीय आमचे रामेश्वरजी लहाने बोरगावकर असतील. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आपल्या चिंचोली गावचं भूषण आदरणीय परमपूज्य आमचे सन्मित्र श्री सिद्धेश्वर महाराज असतील. आमचे निवृत्ती महाराज असतील. आणि आज ज्यांचं संत पूजन आहे कीर्तनाचं सौजन्य आहे असे आदरणीय परमपूज्य आमचे श्री विनोदरावजी चव्हाण असतील. आणि आदरणीय परमपूज्य ज्यांनी मला वारंवार या कीर्तनाचं स्मरण करून दिलं असे आमचे कृष्णादादा सोळंके असतील. आणि या सेवेसाठी आमची सर्वच वरफळवाडी गावातील सर्व मंडळी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय परमपूज्य हनुमंतरावजी सोळंके उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य आमचे सुनील भाऊ शिंदे आमचे माने बाबा आहेत. आणि सर्वच मंडळी
सर्व गावातील भजनी मंडळी, या सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, सर्व पंगतदाते, हस्ते परस्ते सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी, सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी जो अभंग घेतलाय, या अभंगातून जगद्गुरु श्रीत हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाचं वेगळं चिंतन करण्याची काहीही आवश्यकता नाही. सगळा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. पण एक वाक्य प्रारंभालाच नमूद करतो, काय? अभंग पाठ असलाच म्हणजे अभंगाचा अर्थ कळतो, ही व्याख्या मात्र चुकीची आहे. एक अभंग सगळ्या गावाच्या पाठ आहे. सगळ्या गावाच्या पाठ आहे म्हणजे टाळकऱ्यांच्या पाठ आहे, कीर्तनकारांच्या पाठ आहे, पुढं बसलेल्या मातामाऊल्यांच्या पाठ आहे, पुढं बसलेल्या पुरुष मंडळींच्या पाठ आहे. यात आश्चर्य नाही. ज्याचा आणि संप्रदायाचा दुरान्वयानेही काही संबंध नाही अशाही लोकांचा एक अभंग पाठ आहे. नव्हे तो अभंग म्हटल्याशिवाय आपण कीर्तनाची सुरुवातच करत नाहीत असा तो अभंग. कोणता हो? रूप पाहता लोचणी, सुख झाले ओ साजनी. सगळ्या गावाचा हा अभंग पाठ आहे. पण मला सांगा, या अभंगातून दोन बाया बोलतात. कोणत्या कोणत्या सांगा बरं? एक चुंचोलीची आणि दुसरी वरफळची. नाही का? हे समजून घ्यायचं असेल तर कोण्यातरी महापुरुषाजवळ बसून श्रवणच करावं लागेल, त्याशिवाय समजणार नाही. ज्ञानोबाराय बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद साधतात की अगे साजणी रूप पाहता सुख झाले गे, रूप पाहता लोचणी सुख झाले ओसाजणी. सांगण्याचा सिद्धांत एवढाच आहे की अभंग पाठ असलाच म्हणजे अभंगाचा अर्थ कळतो, ही व्याख्या चुकीची आहे. विठ्ठला विठ्ठला. हा अभंग किती सोपा आहे माहिती आहे का विठ्ठल महाराज? हा अभंग सिद्धेश्वर महाराज किती सोपा आहे. हा अभंग बस खाली खाली बस, खाली बस. एवढ्या लांबून आलो मी, तू असं काऊन उठायचं नाही? हां, मी माग येईल. हा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दोन बोल वाजा. त्यांना टाकीत बसायला गाडी. विठ्ठल महाराज उभं राहता. विठ्ठला कीर्तन सोडलं तरी चालेल. असो. आणि खरं सांगू, ही आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंत, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये हजारो मृदंग वादक घडवले. हजारो. आणि नुसते घडवले नाही, त्यांचे संपूर्ण पखावज वादक हे तयार आहेत. असे आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावज वादक, आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे गुरुजी. गुरु बहवः संती शिष्य वित्तापहारकः, स गुरुर दुर्लभः शिष्य चित्तापहारकः. असे आदरणीय परमपूज्य माधव महाराज नरोडे गुरुजी उपस्थित आहेत. तुमच्या चरणाला वंदन करतो. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायक. पैसे माझ्या पाकिटातून देतो, काळजी करू नका. हो, मी काय भांडणारा बुवा नाही. विठ्ठला विठ्ठला.
परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायक आदरणीय श्री पांडुरंग बाबा भोसले ते सुद्धा उपस्थित आहेत. तुम्हाला सुद्धा वंदन करतो. आपला सिद्धांत हा चालू होता की अभंग पाठ असलाच म्हणजे अभंगाचा अर्थ कळतो, ही व्याख्या मात्र चुकीची. आज सेवेसाठी निवडलेला अभंग किती सोपा आहे माहिती का तुम्हाला? किती सोपा आहे. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा. अहो आता नाही, घरी गेल्या मला वाटलंच घोटाळा करसाल तुम्ही. आताच नाही, घरी गेल्यावर सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा. मनातल्या मनात करा ना. केला का? अरे होतं म्हणा. ऐकू येते मला, हळू सांगितलं तरी जमते. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा. केला? अरे आता नाही, घरी गेल्यावर सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा. मनातल्या मनात केला? हो म्हणा ना. सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा. केला? कोण राहिलं नाही ना? बर. आणि काय करायचं? उजवा हात खाली घ्यायचा. तुम्ही म्हणसाल महाराज मग खालीच घ्यायचा होता तर वरती का करायला सांगितला? ब्राह्मण सांगेल ती तिथी, बुवा सांगेल ती कीर्तन. हो, हे पुढचं मी जोडलं. ब्राह्मण सांगेल ती तिथी आणि बुवा सांगेल ती कीर्तन. तर सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करायचा आणि उजवा हात खाली घ्यायचा. घेतला? अरे होतं म्हणा. आणि काय करायचं? उजवा हात असा दुमतायचा. दुमतला का? हा, तुम्ही नाराज आहेत का माझे? मग हो म्हणा की. सगळ्यांनी उजवा हात असा दुमतायचा. याला तुमच्याकडे काय म्हणतात? याला काय म्हणतात? कोण घाटकोपर म्हणलं? याला काय म्हणतात? याला कोपर म्हणतात. याला काय म्हणतात? याला कोपर म्हणतात. तर आता आहे का, या कोपराला हा गुळाचा खडा चिकटवायचा. चिकटवला का? अरे होता म्हणा ना. आणि आता सांगा, कोपर ते तोंड अंतर किती? परवा दिवशी मोजलं गुरुजी, एकटाच होतो रूम मध्ये. परवा दिवशी मोजलं, 9 इंच अंतर आहे. किती अंतर आहे? कोपर ते तोंड 9 इंच अंतर आहे. आता आहे का, कोपर ते तोंड अंतर किती आहे? चिंचोली ते आळंदी कोपर ते तोंड अंतर किती आहे? 9 इंच अंतर आहे. आता आहे का, कोपराला चिकटवलेला गुळाचा खडा स्वतःच्या जिभेने चाटायचा. इतका हा अभंग सोपा आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात आणि त्यासह होणारा फललाभ सांगतात. गोष्ट व्यवहारातली असू द्या, गोष्ट प्रपंचातली असू द्या, नाहीतर गोष्ट परमार्थातली असू द्या, दोनही क्षेत्रात विश्वास महत्वाचा आहे. संसार जरी करायचा असला तरी गरज विश्वासाची आहे आणि परमार्थ जरी करायचा असला तरी गरज विश्वासाची आहे. विश्वासाशिवाय संसारही कडेला जाऊ शकत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही कडेला जाऊ शकत नाही. परमार्थ जरी करायचा असला तरी गरज विश्वासाचीच आहे आणि संसार जरी करायचा असला तरी गरज विश्वासाचीच आहे. मग महाराज, जर प्रपंचामध्येही विश्वासाला एवढं प्राधान्य आहे आणि परमार्थामध्येही जर विश्वासाला एवढं प्राधान्य आहे, तर मग प्रश्न निर्माण होतो, विश्वास ठेवावा कुणावरती आणि विश्वास ठेवू नये कुणावरती. तर प्रारंभाला आपण विश्वास कोणावरती ठेवू नये याचा विचार करू. गुरुजी शास्त्र सांगतं 6 जणांवरती विश्वास ठेवू नये. किती जणांवरती विश्वास ठेवू नये? 6 जणांवरती. कोणते कोणते 6 जण सांगतो ना, ऐका ना तुम्ही. 6 जणांवरती विश्वास ठेवू नये. किती जणांवरती हो? 6 जणांवरती. कोणते कोणते 6 जण सांगतो ना, ऐका ना तुम्ही. शास्त्र सांगतं 6 जणांवरती विश्वास ठेवणे. नदीनांच नखीणांच शृंगिणाम शस्त्रपाणीनाम विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु. नदीवरती विश्वास ठेवणे, नखे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे, शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे, ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणे. नव्हे
स्त्रीवरती विश्वास ठेवणे आणि राजकुलातल्या माणसावरती विश्वास ठेवणे. कोणाकोणावरती विश्वास ठेवणे? डबल सांगतो, आता नीट ऐका, लक्षात ठेवा. एक म्हणजे नदीवरती विश्वास ठेवणे, दुसरी गोष्ट म्हणजे नखे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे, तिसरी गोष्ट म्हणजे शिंगे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे, चौथी गोष्ट म्हणजे ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे, पाचवी गोष्ट म्हणजे स्त्रीवरती विश्वास ठेवणे आणि सहावी गोष्ट म्हणजे राजकुलातल्या माणसावरती विश्वास ठेवणे. कुणावरती विश्वास ठेवणे? पुढं हां 2 हां 4 वा बरं एक 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 लक्षात ठेवलंय सगळ्यांना. शिंगे असलेल्या. बरं पुढं स्त्रीवर. पुढं पैसे फिटले विठ्ठला शास्त्र सांगतं 6 जणांवरती विश्वास ठेवणे. मग यावर बुद्धिवान लोक शंका घेऊ शकतात विठ्ठल महाराज. काय अहो महाराज आळंदीवरून आले म्हणून काही सांगता का? अहो नदीवरती विश्वास ठेवणं हे न पटण्यासारखं. का जी नदी आम्हाला पाणी देते त्या नदीवरती आम्ही विश्वास का ठेवू नये? तर शास्त्र सांगतं बाबा नदीवरती खरंच विश्वास ठेवणे. का नदी ती आपल्याला तिच्या प्रवाहात कधी वाहून नेईल हे सांगता येत नाही, म्हणून नदीवरती विश्वास ठेवणे. सांगलीचं आणि कोल्हापूरचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, वेगळा विस्तार करण्याची आवश्यकता नाही. नदीवरती विश्वास ठेवणे. दुसरी गोष्ट नखे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. नखे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. मग ज्या कोण्या प्राण्याला नख असतील ते सगळे प्राणी, स्वतःच्या हाताकडे नका बघू, नखे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. मग ज्या कोण्या प्राण्याला नख असतील ते सगळे प्राणी. नखे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे. नदीनांच नखिणांच शृंगिणाम. शृंगिणाम म्हणजे ज्या प्राण्याला शिंग आहेत त्या शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास ठेवणे. का सांगूच का जरा आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत? शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास का ठेवणे हा दृष्टांत कळण्यासाठी तुम्हाला फार अवघड जाणार नाही. का आता आपण सर्व शेतकरीच मंडळी आहोत हनुमंतराव. तर शिंगे असलेल्या प्राण्यावरती विश्वास का ठेवणे? तर कधी उचलून आदळील हे सांगता येत नाही, म्हणून शिंगे असलेल्या प्राण्यावर विश्वास ठेवणे. चौथी गोष्ट ज्याच्या हातात शस्त्र आहे धारदार. कृष्णभाऊ ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवणे. का कधी कार्यक्रम लावील हे सांगता येत नाही, म्हणून ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणे. पाचवी गोष्ट स्त्रीवरती विश्वास ठेवणे. स्त्रीवरती का मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं, मोठी मोठी माणसं. आता ते जेवढे मोठे आहेत तेवढा तर मोठं म्हणावं लागेल ना. मोठी मोठी माणसं. कशी माणसं? मोठी मोठी माणसं आपल्या कार्यापासून परावृत्त झाली म्हणून स्त्रीवर विश्वास ठेवणे. विठ्ठला विठ्ठला. आणि राजकुलातल्या माणसावरती विश्वास ठेवणे, राजकारणी माणसावरती विश्वास ठेवणे. का कधी पक्ष बदलेले हे सांगता येत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शास्त्र सांगतं 6 जणांवरती विश्वास ठेवणे. मग महाराज याच्यावर विश्वास ठेवणे, त्याच्यावरती विश्वास ठेवणे. अहो विश्वास ठेवावा कुणावरती? तर व्यवहारामध्ये विश्वासाला पात्र कोणीही नाही. मग महाराज व्यवहारामध्येही विश्वास महत्वाचा आहे आणि परमार्थामध्येही विश्वास महत्वाचा आहे. नव्हे परमार्थाचं मुख्य भांडवल काय असेल तर तो विश्वास आहे पांडुरंग बाबा. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची. तुकाराम महाराज मग विश्वास कोणावरती ठेवावा हे नका सांगू. तुकोबाराय म्हणतात की बाबा व्यवहारातल्या कोण्या एखाद्या माणसाचं नाव सांगितलं असतं, पण व्यवहारातली माणसं ही पावला पावलाला, मिनिटा मिनिटाला, सेकंदा सेकंदाला बदलताना दिसतात, म्हणून व्यवहारातल्या कोण्याही माणसाचं नाव सांगू इच्छित नाही. बरं तुकोबाराय एक काम करा. काय? कोणावरती विश्वास ठेवावा हे नका सांगू,
नेमकं तुमचा विश्वास कोणावरती आहे ते सांग. महाराज सांगतात माझा विश्वास काय, मोठी माणसं बोलत नसतात, ती वागत असतात आणि त्याप्रमाणे जग वाटचाल करत असतात. तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी, तैसे संत जगी. क्रिया करुणी दावित्यांगी, क्रिया करुणी दावित्यांगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. वा वा वा. क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती. तैसे संत जगी. अहो तैसे म्हणजे कैसे, तैसे संत जगी. अहो तैसे म्हणजे कैसे. ऐसेनी कैसेला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर तैसे हे येत असतं. तैसे संत जगी. तैसे म्हणजे कैसे, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी. अहो तैसे म्हणजे कैसे, बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली, तैसे संत जगी. अहो तैसे म्हणजे कैसे, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी. विठ्ठला करुणी सायास शिकविली, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. तुमच्यासारखी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काही नाही. विठ्ठला विठ्ठला एक यालाच मॅचिंग प्रमाण सांग. मॅचिंग प्रमाण, मॅचिंगला मराठीत काय म्हणता तू? हा हे जुळतं मिळतं. मॅचिंगला मराठीत काय म्हणतात? हा, आणि मग सेम टू सेमला काय म्हणतात? हा, जुडवा हिंदी शब्द आहे भाई, नाही. मॅचिंगला मराठीत काय म्हणतात? कुणी सांगा, 100 रुपये देतो लगेच. तो फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व्हर डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता असते. कॅश देणार लगेच. आ 500 देतो. नीट विचार करून सांगा. नाही लगेच देतो. बरं 1000 देतो लगेच सांग. हा नाही, हा सांगा सांग. डोंगर पोखरला उंदीर निघाला. मॅचिंगला मराठीत काय म्हणतात? नाही तर मी सांगतो, तुम्ही सगळे 1000 द्या.
एक तर मी सांगतो, तुम्ही द्या, नाही तर तुम्ही सांगा, मी देतो. अरे मॅचिंगला मराठीत अनुरूप म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि दुसरा शब्द आहे साहित्यात त्याला रंगत संगत म्हणतात. विठ्ठला सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ कोटी दुर्हावे, परमार्थ कोटी दुर्हावे, परमार्थ कोटी दुर्हावे, परमार्थ कोटी दुर्हावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ कोटी दुरावे, परमार्थ कोटी दुरावे, परमार्थ कोटी दुरावे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ कोटी दुर्हावे, परमार्थ कोटी दुर्हावे, परमार्थ कोटी दुर्हावे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. आणि महाराज सांगतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. निळोबारायांचं प्रमाण घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. मग महाराज एक काम करा, काय? आम्हाला विश्वास कोणावरती ठेवावा हे नका सांगू. तुमचा विश्वास कोणावरती आहे एवढं जर तरी आमचं काम झालं. तुकोबाराय म्हणतात माझ्या विश्वासाबद्दल जर विचाराल तर या जगाच्या पाठीवरती माझा विश्वास हा फक्त आणि फक्त संतांच्या पायावरती. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, तुमचा विश्वास कोणावरती आहे एवढं जरी आम्हाला सांगितलं तरी आमचं काम झालं. तुकोबाराय म्हणतात माझ्या विश्वासाबद्दल जर विचाराल तर या जगाच्या पाठीवरती माझा विश्वास हा फक्त संतांच्या पायावरती आहे, अन्य कुणावरती नाही. थांबा महाराज, अहो आम्ही तुमची गाथा रोज वाचतो, तुमच्याच गाथ्यात तुमचेच प्रमाण आहेत की एक पांडुरंग सोडला तर आम्ही दुसऱ्याच्या नादाला लागणारच नाहीत. तुमचेच प्रमाण आहेत. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक पांडुरंग सोडला तर आम्ही दुसऱ्याच्या नादाला लागणार नाहीत. ही जर तुमचीच भाषा असेल
तर मग आज संतांच्या पायावरती विश्वास ही कोणती भाषा? नेमकं नक्की सांगा आम्हाला, तुमचा विश्वास हा संतांवर का देवावर? विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, अरे वा, चांगला प्रश्न विचारला. का? प्रातस्मरणीय वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर सांगायचे की बुवा, श्रोत्याला शंका येण्यासाठी सुद्धा श्रोता जिवंत असावा लागतो. श्रोत्याला शंका येण्यासाठी सुद्धा श्रोता जिवंत असावा लागतो. महाराज सांगतात, आम्ही देवावरती विश्वास ठेवून पाहिला, पण या देवाने बऱ्याच जणांचा विश्वासघात केला. महाराज, जरा मोठ्या माणसाबद्दल बोलताना जरा जपून बोललं पाहिजे. काही बोलता का? महाराज सांगतात, पुरावे आहेत आमच्या. का? अरे या देवाचं असं गणित आहे, जे त्याचं खऱ्या भावानं प्रेमानं अंतःकरणापासून भजन करतात ना, याने त्या सगळ्यांचं वाटोळं केलंय. हा या देवाचा स्वभाव. जे सर्व भावे तुझ भजती, त्याच्या संसार आहे गती, ठाव नाही पुढती, तुका म्हणे विठोबा. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. अरे या देवाचा स्वभाव आहे. या देवाचं जे भजन करतात ना, या देवाने त्या सगळ्यांचं वाटोळं केलंय. विठ्ठला आमच्या जनाबाईचे शब्द तर याच्याही पुढचे. जनाबाई म्हणते, हा देव कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? अरे जे पुण्यवान आहेत त्यांना पाताळात घालतो, जे दरिद्री आहेत त्यांना भाग्यवान करतो, आणि जे कीर्तिवान आहेत त्यांचा अपमान करतो, असा हा देव आहे. नव्हे नव्हे त्या देवाचा दरबार धुंद झाला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळावरती नेला, तरी तीत भाग्यवंत केला. स्वराज्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. व्यंकट स्वामी महाराज पुरवणी जोडायचे याला. धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंग अंधेरी सरकार. व्यंकट स्वामी महाराज पुरवणी जोडायचे. विठ्ठला या देवाचा स्वभाव आहे. जे पुण्यवान आहेत त्यांना पाताळात घालतो, जे दरिद्री आहेत त्यांना भाग्यवान करतो, आणि जे अट्टल दरोडे खोर आहेत त्यांना या भारत देशाचा आद्य कवी बनवतो. हा त्या देवाचा स्वभाव आहे. नव्हे नव्हे त्या परमात्म्याचा दरबार धुंद झालाय. म्हणून तुकोबाराय सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास.
नाही, त्या देवाने बऱ्याच जणांचा विश्वासघात केला, बऱ्याच जणांचा. नवे महाभारतामध्ये असा विषय आलेला आहे, दुर्योधनाला अमर व्हायचं होतं. मनोहर बाबा, दुर्योधनाला अमर व्हायचं होतं गुरुजी. आणि दुर्योधनाला अमर व्हायचं होतं आणि दुर्योधनाने बऱ्याच जणांना विचारलं की मी अमर होण्यासाठी काय करू. त्यावेळेला दुर्योधनाला सांगण्यात आलं की बाबा तू धर्मराजाकडे जा, धर्मराज तुला अमर होण्याचा उपाय सांगतील. आता तू दुर्योधन म्हणला, हो तो धर्मविरोधी पक्षातला आणि तो मला योग्य मार्गदर्शन करेल याची गॅरंटीच काय. काही लोकांची दृष्टी अशी असते त्यांना चांगलं दिसतच नाही. हो, चांगलं दिसतच नाही म्हणजे याचा अर्थ जग वाईट आहे असा त्याचा अर्थ नाही, त्याला कावीळ झालेला आहे. काही लोकांचं विशेष असतं गुरु, काही होऊ द्या चूक काढणार म्हणजे काढणारच. हातखंड असतो काही लोकांचा चूक काढण्यात विठ्ठल. काही होऊ द्या, एवढं पाहिजे नव्हतं, तुला ठेवाय पाहिजे होतं तिथं. विठ्ठला दुर्योधन म्हणला, अहो मी जाऊ तरी कसा. अरे जाऊन तर बघ एकदा. दुर्योधन सगळ्यांच्या सांगण्यानुसार धर्मराजाकडे आला, पण धर्मराजांचं वैशिष्ट्य असं आहे, सगळं जग ज्या दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होतं ते धर्मराज त्या दुर्योधनाला सुयोधन म्हणत होते. ये भी नजरिये की बात आहे. काय म्हणत होते ते? सुयोधन म्हणत होते. सुयोधना, अरे कधी आलास? आताच आला. कशासाठी आलास? महाराज मला अमर होण्याचा मार्ग सांग. त्यावेळेला धर्मराजाने निसंकोच सांगितलं की एक काम कर, मध्यरात्री आईकडे विवस्त्रावस्थेत जा आणि तुझी आई ही पतिव्रता आहे, मालक अंध आहेत म्हणून तिने स्वतःच्या डोळ्याने सुद्धा जग पाहिलं नाही. आणि जग डोळ्याने न पाहिल्यामुळं का, कारण माणसाचे डोळे 82% पाप करत असतात आणि बाकीची इंद्रिय 18% पाप करत असतात. त्या पतिव्रतेने डोळ्यानं पाहिलेलं नाही म्हणून तिच्या डोळ्याचं भयानक तप झालेलं आहे. ती तिच्या डोळ्यावरची पट्टी सोडेल गांधारी माता आणि तुला तिने नक्षीकांत निहाळलं की तू अमर होशील. दुर्योधन आला, अंगावरचे मध्यरात्री सगळे कपडे काढले आणि आईकडे निघाला. पण वाटत एक जण भेटला. आणि खरं सांगू सिद्धेश्वर महाराज, वाटत एक जण भेटला आणि सगळा घोटाळा तिथंच झाला. भगवान श्रीकृष्ण वाटत भेटले. ते म्हणले, अरे कुठं निघाला? आईकडे चाललो. आईकडं? हो. कशाला? त्या धर्माने मला अमर होण्याचा उपाय सांगितलाय. धर्मराजाने? तो तुझ्या विरोधी पक्षात आहे त्याने? अरे हो त्यानेच. अरे काय दुर्योधना, कितीही केलं तर धर्म तुझा विरोधी आणि त्याच्यावर तुझा विश्वास. आणि काही माणसं असे असतात फक्त त्यांना मार्गदर्शन पाहिजे चुकीचं, लगेच प्रवृत्त होत असतात, लगेच बदलत असतात. ते म्हणलं हो मलाही शंका वाटूच लागली, पण काय करू, लय मोठ्या लोकांना सांगितलं म्हणून मला जावं लागलं. अरे ती पतिव्रता आहे, तिनं जर तुला नक्षीकांत निहाळलं तर जळून खाक होशील. मग तो म्हणला मी काय करू? ते म्हणलं हा माझा शेला घे आणि गुंडाळून जा. गुंडाळून आईकडे आला आणि आईने एकच प्रश्न विचारला. ती गांधारी माता पतिव्रता, ती म्हणली, दुर्योधना धर्माने सांगितलं तसं आलास का? हो आई, धर्माने सांगितलं तसाच आला. आईनं डोळ्यावरची पट्टी काढली, नक्षीकांत निहाळलं आणि आई रडायला लागली. आईनं धर्मराजानं विचारलं, दुर्योधनानं विचारलं, आई अगं का रडतेस, काय झालं रडायला? दुर्योधना तू सगळा अमर झालास पण मांडीत कच्चा राहिलास का? तुला वाटत कोण भेटलं ते सांग. वाटत कोण भेटलं? तो म्हणला आई कोण भेटलं ते माहित नाही, पण हा शेला आहे ना हा त्याचाच आहे.
गांधारी मातेनं सांगितलं हा सेला दुसरं कोणाचाही नाही, हा परमात्म्याचा सेला आहे. तुकोबाराय म्हणतात अशी अनेक उदाहरणं आमच्या जवळ असल्यामुळे संताची पायी संताची हे पायी संताची हे पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो चांदा, सर्व भावे दास झालो संताची संतांच्या पायावरती विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायावरती विश्वास म्हणजे काय? संतांच्या वचनावरती विश्वास. प्रत्येक गोष्टीची लक्षणा करायची असते, त्याशिवाय त्याचा अर्थ लागत नसतो. पाय म्हणजे चरण. चरण कोणाचे असतात? ज्याचं आचरण आहे त्याचे चरण असतात. आचार हाची प्रथम धर्म, तो न त्याजावा अतिउत्तम, संकट पडताही परम, श्रेष्ठ धर्म रक्षावा नरे. विठ्ठला हरे विठ्ठला पहिलं चरण, ओवीचं अर्ध चरण. चरण म्हणजे पाय. आणि म्हणून संतांच्या पायावरती विश्वास, संतांच्या वचनावरती विश्वास आहे, संतांच्या अक्षरावरती विश्वास आहे, संतांच्या अभंगावरती विश्वास आहे, संतांच्या ओव्यांवरती विश्वास आहे, संतांच्या ग्रंथांवरती विश्वास आहे. म्हणजे संताची पायी हा माझा विश्वास. आणि संतांच्या वचनावर ज्याचा विश्वास आहे त्याला तुकोबाराय नमस्कार करतात. बरं, त्याला नमस्कार करतात. आणि कोणते तुकोबाराय नमस्कार करतात हा प्रश्न निर्माण होतो. कोणते तुकोबाराय नमस्कार करतात? तुकोबाराय परमात्म्याकडे गेले. कुणाकडे गेले? परमात्म्याकडे गेले, देवाकडे गेले. आणि देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर तुकोबारायला परमात्म्याने आग्रह धरला, महाराज अहो आमच्या गावात एक लय मोठे महाराज आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबाराय म्हणले मी त्यांना संत म्हणू शकत नाही. अहो माझा ऐका तुकोबाराय, तुम्ही त्यांना संत म्हणा. त्यावेळेला तुकोबारायांनी विचारलं, कोणत्या निकषावरून मी त्यांना संत म्हणू? निकष असतात ना प्रत्येक गोष्टीचे, कोणत्या निकषावरून त्यांना संत म्हणू? त्यावेळेला तुकोबारायांना देवाने सांगितलं, अहो ते कीर्तन लय भारी करतात. तुकोबाराय म्हणले, मग तर चुकूनही विश्वास ठेवू शकत का? करिता कीर्तन नव्हती संत, हे तुकोबारायचेच उद्गार आहे. मी संत म्हणू शकत. अहो तुकोबाराय ते नुसतं कीर्तन करीत नाहीत, अहो कीर्तनात लय रडतात, लय रडतात. तुकोबाराय म्हणले, अरे देवा तू येडाची येडाच राहिलास का? ते झेंडूबाम लावून आलास का? गुरुजी तुम्ही आहेत म्हणून तुमची माफी मागून सांगतो, या बुवा लोकांनी अश्रू विकण्याची परंपरा चालू केली. विठ्ठला प्रमाण सांगतो, कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे,
प्रेमावीन डोळे गळताती प्रेमावीन डोळे प्रेमावीन डोळे गळतात प्रेमावीन डोळे गळतात कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे प्रेमावीन डोळे गळतात प्रेमावीन डोळे गळतात कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे प्रेमाविन रडतात याचं आश्चर्य वाटत नाही विठ्ठल महाराज. गुरुजी रडतात याचे आश्चर्य वाटत नाही, रडतात आणि लगेच हसतात याचं आश्चर्य वाटत. रडणं हा असा विषय आहे, तो भावनेचा. तुम्ही हसलो का विठ्ठला रडणं आणि हसणं ह्या दोन अत्यंत विरुद्ध क्रिया आहेत. त्या एका अधिकरणात बसत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं, बाकी काही नाही. असो आहोत ते कीर्तनातले रडतात. तुकोबाराय म्हणले मग संत म्हणू शकत. तुकोबाराय अहो मी सांगतो म्हणून तरी तुम्ही संत म्हणा. तुकोबाराय हे नसतो म्हणे संत. तुकोबाराय ध्यानात ठेवावर, तुम्ही जर त्यांना संत नाही म्हणले तर मी तुमच्या बाबतीत काही करू शकतो. तुकोबाराय म्हणले पोकळ धमक्या कुणाला देतो? जा करीच ते देवा करी माझे तुझे करी व्यासी मुखे रमण संत करी व्यासी मुखे रमण संत करीच देवा करी माझे तुझे करी व्यासी मुखे रमण संत करी व्यासी मुखे रमण संत. तुकोबाराय म्हणले पोकळ धमक्या कुणाला देतो? जा मी कुणालाही संत म्हणत नसतो. तुकोबाराय तुम्ही जर त्यांना संत नाही म्हटले तर मी तुमच्या बाबतीत काहीही करू शकतो. तुकोबाराय म्हणले तुला जे करायचंय ते करून घे. करी शिते देवा करी माझे सुखे परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. आता ऐका ना, जे तुकोबाराय जो परमात्मा, जे तुकोबाराय देवाने सुद्धा एखाद्याला संत म्हटल्यानंतर संत म्हणायला तयार नाही, ते तुकोबाराय ज्या कोणाचा संतांच्या वचनावरती विश्वास असेल. टाळकऱ्यांनी प्रमाण पाठ असलं तर म्हणू शकता आणि प्रमाण म्हटलं तर 100 रुपये देणार. ऐका विषय नीट ऐका. तर तुकोबाराय परमात्म्याने सुद्धा एखाद्याला संत म्हटल्यानंतर जे तुकोबाराय संत म्हणायला तयार नाही, ते तुकोबाराय ज्या कोणाचा संतांच्या वचनावर विश्वास असेल त्याला नमस्कार करतात. विठ्ठला विठ्ठला नमो तया संत वचनी विश्वास. नमो तया संत वचनी विश्वास. नमो तया संत वचनी विश्वास. नमो तया संत वचनी विश्वास.
आवडीचा अभंग आहे तुकोबारायांचा. तुकोबाराय त्या अभंगामध्ये गुरुजी 13 जणाला नमस्कार करतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो तीर्थपंथे चालती तयासी, येती बोळवीत त्यासी नमो. नमो तया जाणे अनिका ते सुख दुःख राखे तहान भूक तया नमो. नमो तुका म्हणे नमो तया संत वचने विश्वास, नमो भावे दास्य गुरुचे त्या, नमो तीर्थपंथे चालती तयासी, येथी बोळवीत त्यासी नमो. तुका म्हणे नमो हरीची यादासा, तेथे सर्व इच्छा पुरलीसी. विठ्ठला संतांच्या वचनावरती विश्वास असेल त्याला तुकोबाराय नमस्कार करतात. म्हणून संताची पाये संताची पायी हमारा, संताची पायी हमारा, संताची पायी हमारा सर्व भाविदास घालूता, सर्व भाविदास घालूता, सर्व भाविदास घालूता. संताची पायी. आणि फार महत्वाचा शब्द वापरला विठ्ठल महाराज. काय शब्द वापरला? हा. काय शब्द वापरला? हा शब्द वापरला. हा या शब्दाचा अर्थ काय? हा हे व्याकरणाच्या दृष्टीने मनोहर बाबा सर्वनाम. व्याकरणामध्ये पांडुरंग बाबा 2 सर्वनाम सांगितली, 2 प्रकारची सर्वनाम. एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम. तो ती ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हा ही हे समीपदर्शी सर्वनाम आहे. आता हे हा ही हे करणाऱ्यांना कळायचं नाही. विठ्ठला आणि हा या सर्वनामाचा विचार आपण अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा विचार करत असताना करू बर का. नमो तया संत वचनी विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास शब्द वापरला. महाराज सांगतात विश्वासाची ताकद काय? तर विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची, संताची पायी हा माझा विश्वास. पायावरती विश्वास म्हणजे वचनावरती विश्वास. तुकोबारायांना विचारलं, गाथा लिहिली, काय केलं गाथा लिहून? महाराज सांगतात काही नाही. करी तो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरीची, माझी बुद्धीचा नव्हे हा प्रकार, सखा विश्वंभर वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे. ज्ञानोबारायांना विचारलं काय केलं? ज्ञानेश्वरी लिहून. महाराज सांगतात काही नाही. हे धर्म कीर्तन केलं आणि त्या धर्म कीर्तनाचा परिणाम झाला की माझ्या वाट्याला फक्त पायिकपणा शिल्लक राहिला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे. एवढी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरी लिहून काय उद्गार? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जीवरले पायिकपण. एकनाथ महाराजांना विचारलं भागवत लिहिलं, काय लिहिलं, काय केलं भागवत लिहून? महाराज सांगतात काही नाही. पावा वाजत असतो पण पावा वाजत नसतो, पावा वाजवणारा चांगला. पाव्या माझी स्वरज्ञान करी अति मधुर गायन, परी पाव्याचा तो नव्हे गुण, ही कळा जाण कासयाची. विठ्ठला संताची पायी हा माझा विश्वास. ठीक आहे महाराज, तुमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे, पण संतांवरती विश्वास आहे याचा पुरावा काय? याचा दाखला काय? महाराज सांगतात त्याचा पुरावा तर आम्ही त्यांचे सर्व भावानं दास झालो, सर्व भावे दास झालो त्यांचा. फार महत्वाचा शब्द वापरला, सर्व भावानं दास झालो. जगाचा विचार केला तर जगातल्या प्रत्येक माणसाला मालक होण्याची इच्छा आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला मालक होण्याची इच्छा आहे. कोणाला नोकर व्हावं वाटतो? हातवरती करावर. कोणालाही हो वाटतं, प्रत्येकाला वाटतं मालक झालं पाहिजे. काय झालं पाहिजे कापसे साहेब? मालक झालं पाहिजे. वाक्य कमी पडलं. काय? जगातल्या प्रत्येक माणसाला मालक व्हावं वाटतं हे आश्चर्य नाही. जगातल्या प्रत्येक माणसाला योग्यता नसताना मालक व्हावं वाटतं हे आश्चर्य.
प्रत्येकाला वाटतं काय भांडवल कमी गुंतवून धंदा धोरणात चालावा विठ्ठला झालं पाहिजे. आणि ज्यांची योग्यता तो का म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे परी नाही कोणाचे कोणे पुरे परी नाही कोणाचे परी नाही कोणाचे उणे पुरे. फार गोड अभंग आहे तुकोबारायांचं. तुकोबाराय आपली संपत्ती जगाला सांगतात. अरे वर वर दृष्ट्या प्रपंचाच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला सामान्य दिसत असलो तरी आमचा अधिकार काय रिद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी परी नाही भाकरी भक्ष्यावया लोडे बालिस्ते पलंग सुपती परी नाही लंगोटी नेसावया. मग महाराज तुम्ही राहता कुठं? महाराज सांगतात पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास परी नाही राहावया असं घर कोठे. आणि तुमची योग्यता काय? महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे परी नाही कोणाचे उणे पुरे विठ्ठला. वारंवार तुकोबारायांची श्रीमंती सांगितली जात नाही गुरुजी. तुमची माफी मागून सांगतो थोडंसं तुम्ही आल्यामुळं मला म्हणजे दडपण आलं नाही तर शक्यतो मी कुणाला भेटणारा माणूसही नाही. पण गुरुवर्यांची मर्यादा पाळली पाहिजे विठ्ठला. तरी तुमची क्षमा मागून धाडस करून सांगतो वारंवार या संतांची गरिबी का सांगितली जाते हा सगळ्यात मोठा प्रश्न. तुकोबारायांची पत्नी मेली, तुकोबारायांचा मुलगा मेला, त्यांचं दिवाळं निघालं एवढं सांगितलं जातं. एवढंच सांगितलं जातं. ज्ञानोबारायांना मधुकरी मिळाली नाही, त्यांच्या झोळीत शेण टाकलं एवढं सांग. संतांची गरिबी सांगितली जाते. आता संतांची गरिबी सांगून हे श्रीमंत झाले तो विषय वेगळा. अरे तुकाराम महाराज किती श्रीमंत होते, किती श्रीमंत होते. तर तुकोबारायांच्या एका अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होतील एवढे महाराज श्रीमंत होते. नाही तर आमचा काय लय अभ्यास असतो काय ते शिंगवण्या तेच वर फळमध्ये तेच वर फळवाडीतन तेच चिंचोली कंसात अभंग बदलून विठाला. महाराज दास झालो असं म्हणतात. का म्हणतात तर अरे ज्ञान प्राप्त दास झालो म्हणतात. दासाचं जीवन जिवंत असून मेल्याचं मला सांगितलं. पंचजीवन पूर्णतः व्यासेन परिकीर्तितः नित्य सेवकाः. दासाचं जीवन जिवंत असून मेल्याच जमा सांगितलं तरीही दास झालो असं का म्हणतात. किंबहुना कोणाची स्तुती कधी करावी या आशयाचा श्लोक आहे. चैतन्य महाराज सांगत असतात ज्याचं ऐकलेलं आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे नाहीतर वाङ्मय चौर्याचं पाप लागतं विठ्ठला. कधी करावी सुनील भाऊ या अर्थाचा श्लोक आहे. काय प्रत्यक्ष गुरुस्तुत्याः अपरोक्ष मित्र बांधवान कर्मांते दास भृत्याश्च नैव स्त्रियास्तथा पुत्राः
शास्त्र सांगतं गुरुची स्तुती तोंडावरती करावी, आता हृदय हे आपुले चौफाळी वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. म्हणजे गुरुची स्तुती प्रत्यक्ष करावी, म्हणजे अप्रत्यक्ष त्यांचं धुणं धुवावं असा त्याचा अर्थ नाही. हो. प्रत्यक्ष गुरु असतो त्या काही काही लय नाद असतो विठ्ठला प्रत्यक्ष गुरु असतो त्या हा कैमुक्तिक नाही तिथे लागू होतो ना. प्रत्यक्ष गुरु असतो त्या हा अपरोक्ष मित्र बांधवान. मित्राची आणि भावाची स्तुती कधी पण त्याच्या माघारी करायची. माघारी हो त्या तोंडावरती त्याला शिव्या द्यायच्या, पण माघारी म्हणायचं अरे आम्ही दोघं बोलत नसलो म्हणून काय झालं, पण माझ्या भावासारखा दिलदार भाऊ नाही असं माघारी म्हटलं पाहिजे. अरे माझा मित्र आहे तो कसा पण असू दे, माझा मित्र आहे, माघारी म्हटलं पाहिजे. भावाची आणि मित्राची स्तुती त्याच्या अप्रत्यक्ष करायची. प्रत्यक्ष गुरु असतो त्या हा अपरोक्ष मित्र बांधवान. कर्मांते दास भृत्याश्च नोकराची स्तुती, दासाची स्तुती सकाळी कामाला 10 वाजता आल्यानंतर नाही करायची. कृष्णा दादा त्याला जर म्हणलं ना राम भाऊ काय तुम्ही लयच भारी काम करता, तो म्हणला बसा इथंच. आल्या आल्या त्याची स्तुती नाही करायची. त्याची स्तुती कधी जसा जसा सूर्य मावळल तशी तशी त्याची स्तुती सुरू करायची. कर्मांते दास भृत्याश्च म्हणजे ज्या दासाची स्तुती काम झाल्याशिवाय करू नये. तुकोबार आहे तो दास झालो असं का म्हणता. आणि शेवट ते आपल्या अभंगात नाही पण आलं म्हणून सांगतो. कर्मांते दास भृत्याश्च नैव स्त्री असता पुत्र हा. बायकोची मुलाची स्तुती कधीच करू नये. विठ्ठला आणि हे मला नसल्यामुळं सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विठ्ठला सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे काय दासाचं जीवन जिवंत सुमेला जमा सांगितलं. दासाची स्तुती काम झाल्याशिवाय करायची नाही असंही सांगितलं. तरीही तुकोबाराय दास झालो असं का म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे काय ज्ञान प्राप्त करायचं असेल तर दास्यत्वाशिवाय पर्याय नाही, म्हणून दास झालो असं म्हणतात. ज्ञानप्राप्तीसाठी दास्यत्व फार महत्वाचं. श्रीमद भगवद्गीतेने ज्ञानप्राप्तीचे 2 उपाय सांगितले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन सत्वदर्शिनः. दुसरा उपाय सांगितला कोणता, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संहितेद्रिय ज्ञानम परमशांती चरणादि गच्छति. 2 उपाय का सांगितले त्याचे 2 कारण सांगतो. काय पहिलं कारण भगवान परमात्म्याचं हृदय हे आईचं हृदय आहे म्हणून 2 उपाय सांगितले. हा नाही जमला तो दुसरा करा. आणि मधुसूदन सरस्वती त्यांनी फार गोड चिंतन केलं बरं का पांडुरंग बाबा. पहिला ज्ञानप्राप्तीचा उपाय वरवरचा आहे म्हणून दुसरा सांगितलं. कसा, एका मिनिटात सांगतो. एखाद्या महात्म्याच्या पाया पडायचं, एखाद्या महात्म्याला नमस्कार करायचा, पण खूप श्रद्धा बोल नका बस की गप. एखाद्या महात्म्याच्या पाया पडायचं, पण पाया का पडायचं, खूप श्रद्धा आहे म्हणून पाया पडायचं नाही. बुवा पुढून आले त्यांचं आपलं पटत नाही, पण पाया नाही पडलो तर त्यांना बरं वाटणार नाही म्हणून पाया पडायचं. आता पाया पडण्यात सुद्धा इतकं डेव्हलपिंग झाले काय सांगायचं तुम्हाला. आता लोक पाया कसं पडतात बघा, इकडे माझ्याकडे बघा, सांगतो तुम्हाला. इकडे बघा माझ्याकडे बघा, बघता माझ्याकडे हो बघा, माझ्याकडे बघा, ते माझ्याकडे बघा. लोक पाया कसं पडतात, कसं पडतात पाया, इकडे बघ ना, इकडे कीर्तन इकडे चालू, तू तिकडे बसला. लोक पाया कसं पडतात, इकडे 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 इकडे. लोक कसं पाय पडतात बघा, इकडे बघा. पुन्हा उद्या म्हणून लोक मी पाहिलं नाही म्हणून लोक कसं पाया पडतात, असं इथं लावून पाया पडतात. कसं पाया पडतात असं. मी यांचं नावच ठेवलं इताडे. हे काय, हे बरे, हे बरे, हे बरे, हे बरे. दुसरे यांचे सख्खे मावस भाऊ ते लांबुडत म्हणतात, थांबा महाराज नमस्कार करतो. हा थांबा नमस्कार करतो. हे हिताडे हे हाताडे. नमस्कार करायचा पण खूप श्रद्धा आहे म्हणून नाही, पुढून आलेत म्हणून. एखाद्या महात्म्याची सेवाही करायची पण आपल्याला तिथं राहावं लागतंय म्हणून सेवा करायची, श्रद्धा आहे म्हणून नाही. आणि एखाद्या महात्म्याला प्रश्नही विचारायचे पण आपला अज्ञान आहे म्हणून नाही.
तर आपल्याला जे माहिती आहे म्हणून ते बरोबर आहे का नाही म्हणून प्रश्न विचारायचे. काय काय लोकांना विनाकारणाचा असतो प्रश्न विचारला. विनाकारण. एकाने मला विचारलं, काय दशरथाच्या बापाचं नाव काय? मला विचारलं दशरथाच्या बापाचं नाव काय, आणि मला आठवण बरं मला आठवण हे आश्चर्य सिद्धेश्वर महाराज त्याला दम निघन. तो म्हणला सांगा दशरथाच्या बापाचं नाव काय सांगा. मी म्हणला आठवण हो. आळंदीला जातो, रामायण उघडतो, वाचतो, आणि तो नाही आत्ताच सांगावं लागल. मी म्हणला खरंच आठवण. मी आळंदीला गेलो फोन करतो, नाही तर कोणाला तरी फोन करू द्या नंतर सांगतो, तर जमत नाही मला आताच सांगावं लागते. मी म्हणला बाबा खरंच आठवण हो. मला आठवण हे बघून त्या बाबाचा उत्साह वाढतो, त्याचा जास्त उत्साह वाढला. मी म्हणला खरं आठवण मी तुम्हाला सांगतो नंतर. नाही इतके दिवस काय भाकरी खाल्ल्या का आळंदी, जस काय ह्यानं जगिला आम्हाला. मी म्हणलं अवघडच झालं गड्या, आता काय करा. दशरथाच्या बापाचं नाव काय सांगा. मी म्हणलं बाबा खरंच आठवण, मी नंतर फोन करतो. ते म्हणलं नाही आत्ताच सांगावं लागलं. आता पंचदशीकारांनी 2 प्रकारची बुद्धी सांगितली बरं का ब्रह्मा महाराज. एक म्हणजे प्रत्युत्पन्नमती आणि दुसरी म्हणजे वृत्तंभरा प्रज्ञा. एका वेळेला 5 ठिकाणचं ग्रहण करण्याचं ज्ञान ज्याला असतं त्याला वृत्तंभरा प्रज्ञा म्हणतात. ती स्वामी विवेकानंदांकडे होती, आपल्याकडे नाही, सध्या कुणाकडेच नाही. हो. आणि आपल्याकडे प्रत्युत्पन्नमती आहे. प्रत्युत्पन्नमती म्हणजे विठ्ठल महाराज भागवा भागवीचं ज्ञान असणं. त्याला मला प्रश्न विचारला दशरथाच्या बापाचं नाव काय. मी म्हणला 11 रथ. विठ्ठला विठ्ठला आता विचार कर. दशरथाच्या बापाचं नाव 11 रथ. 11 रथाच्या बापाचं नाव 12 रथ. 12 रथाच्या बापाचं नाव 13 रथ. 13 रथाच्या बापाचं नाव 14 रथ. 14 रथाच्या बापाचं नाव 15 रथ. प्रश्न विचारायचे, पण आपलं अज्ञान आहे म्हणून नाही, तर दुसऱ्याला यथायोग्य माहिती आहे का नाही म्हणून प्रश्न विचारायचे. या पहिल्या उपायात माईकपणा असल्यामुळे दुसरा उपाय सांगितला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. का श्रद्धावान हा मनाचा स्वभाव आहे, इथे माईकपणा जमत नाही. तत्परता ही अंतःकरणाची वृत्ती आहे, इथे माईकपणा जमत नाही. आणि संयतेंद्रियता मुळातच असावी लागते, इथे माईकपणा जमत नाही. म्हणून सर्व भावेदास झालो, सर्व भाविदास झालो, सर्व भाविदास संताची पायी आम्हाला विश्वास. संताची पायी आम्हाला सर्व भावेदास सर्व भावेदास त्याची माझे करीती सकल, त्याची माझे करीती सकल. सर्व भावेदास सर्व भावेदास त्याची माझे करीती सकल. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे म्हणजे कायेन वाचेन आणि मनान दास झालो. दास झालो हरिदासांचा. बुद्धी काया म्हणे वाचा तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची दासीला दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मान. आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद
दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचोनी धाव अणवती नाही म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. विठ्ठला विठ्ठला दास झालो असं म्हणतात. काय झालो म्हणतात? सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि एक शेवटचं वाक्य सांगतो. काय? परमार्थामध्ये सेवकच मालक असतो म्हणून महाराज दास झालो असं म्हणतात. भले म्हणविता संतांचे सेवक, आई त्याची भीक सुखरूप एकुवे माऊलींची. सगळ्यांच्या पाठ असेल, फक्त तुमची अडचण ही आहे, मी सांगितल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला पाठ आहे ओवी सगळ्या. ओवी काय? मनोनी मने काया वाचा, जो मालक होईल येचा, तो चिंचोली गावचा चक्रवर्ती करी. बरोबर बोलले. बरोबर काय बोलले? मनोनी मने काया वाचा, जो मालक होईल येचा, तो परतूर तालुक्याचा चक्रवर्ती करी. असं का? नाही. बाबांच्या ओवी पाठ आहे. मनोनी मने काया वाचा. अरे ज्ञानवरांचा जगाला संदेश आहे की परमार्थात आल्यानंतर पहिल्यांदा सेवक व्हायला शिकलं पाहिजे. म्हणून म्हणे काया वाचा, जो मालक नाही सेवक होईल याचा, आणि त्याचा परिणाम काय? तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. विठ्ठला सर्व भावे दास झालो त्यांचा. ठीक आहे तुकोबा, तुमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे, तुम्ही त्यांचे सर्व भावाने दास झालात. पण सर्व भावाने दास झाल्यानंतर संतांनी तुमच्या बाबतीत काय केलं? हे ते माझे हित, हे ते माझे हित, हे ते माझे हित करीती सक, ते माझे हित, माझे हित, ते माझे हित करीती सक. वयाच्या मानानं आवरेज भरपूर आहे अजून. विठ्ठला विठ्ठला तेची माझे हित करीती सकळ. संतांनी तुमच्या बाबतीत काय केले? महाराज सांगतात, ते आमचे हित करते झाले, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. मी तुमच्याकडे एक शब्द राखून ठेवला होता. कोणता? कोणता? म्हणा, तुला कशाला आणले म्हणा. कोणता शब्द राखून ठेवला होता? हा वा, एवढे एकटेच माणसाचे लक्षात. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. श्रोता असा पाहिजे. अरे कीर्तन कानाने ऐकलं यात काय नाही, बोले डोळ्याने ऐकलं पाहिजे कीर्तन. पण ते काय आपल्याला मोकार ऐकायची सवय लागली. विठ्ठला एक वाक्य सांगू, चांगलं ऐकलं तरच चांगलं होत असत. अरे चांगलं ऐकून चांगलं होत नाही, बाकीचं केव्हा मेळ बसायचा तेव्हा. जाऊ द्या आपलंच पडीत पडलं, लोकात कशाला लांगरायचं. विठ्ठला
साहेब? हा. कोणता? आता तर म्हणा सगळे. आणि आतापर्यंत कुठे गेलते? आता ऐका. हा कोणता शब्द राखून ठेवला होता? हा. तर आता ऐका. तेची माझे हित करीती सकळ. नीट ऐक. फार उंचीनं ऐकलं तर कळलं, नाही तर कळणार नाही. हो. तेची माझे हित करीती सकळ, हा माझा विश्वास संतांची पायी. विठ्ठला विठ्ठला. किती गोड संगती गुरुजी. तेची माझे हित करीती सकळ, हा माझा विश्वास संतांची पाय. म्हणून तेची माझे हित करीती सकळ. तेची चकारात्मक शब्द वापरला. चकाराची ताकद काय? चकार हा अन्यांचा व्यावर्तक असतो आणि एकाची निश्चितता करणारा असतो. कोणाकोणाची निश्चितता केली आणि कोणाकोणाची व्यावर्तकता केली तर एका संतांची निश्चितता केली. हिताच्या संबंधाने आपला संबंध तिघाशी आहे. वेदाशी, देवाशी आणि संतांशी. वेदाची, देवाची आणि आई वडिलांची व्यावर्तकता केली आणि एका संतांची निश्चितता म्हणून शब्द वापरला. तेची. विठ्ठला. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे सकळ हित करीती. म्हणून शोधून आले संत हिता जगाचे हितावरी यावे, म्हणून बोलिलो या भावे. तेची माझे हित करीती सकळ. आणि काय हित केलं? गाडी घेऊन दिली का? बंगला बांधून दिला का? नाही नाही नाही. तेची माझे हित करीती सकळ म्हणजे जीव देवाकडे जात नाही, देव जीवाकडे येत नाही आणि दोघांना एकत्रित आणण्यासाठी संतांची आवश्यकता आहे. म्हणून तुका म्हणे ऐसी करा निरवण. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग हरी उपेक्षिना. जेणे हा गोपाळ कृपा करी, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करी, तेची माझे सकळ हित करीती. विठ्ठला. महाराज एवढा सगळा प्रवास करायचा म्हटल्यानंतर थकलात भागलात तर मग भागलिया मजवा हातील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुख. कडीये नाही बरं. हो कडीये नाही, कडे. गाथा पाहून आलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. बघून आलो. कडीये नाही, कडे. कडे. कडे या शब्दाचा अर्थ काय? नथुसिंग बाबा राजपूत कडे शब्दाचा अर्थ सांगायचे की संत महात्मे साधक प्रवास करत असताना त्याला जर साध्य प्राप्त नाही झालं आणि तो जर हताश झाला तर संत महात्मे त्याला धीर देतात की बाबा काळजी करू नको, आज नाही प्राप्त झालं उद्या नक्की प्राप्त होईल, तो साध्यापर्यंत निश्चित पोहोचील, असा संत महात्मे त्याला धैर्य देतात. भागलिया मज वाहतील कडे. भाग कशाला म्हणतात? भाग आणि क्षीण अशा दोन अवस्था सांगितल्या. भाग कशाला म्हणतात आणि क्षीण कशाला म्हणतात? तर शरीराच्या चिंतेला भाग म्हणतात आणि मनाच्या चिंतेला क्षीण म्हणतात. म्हणून महाराज सांगतात भागलिया मज. कारण हा सगळा प्रवास खूप लांबचा आहे. आलो उल्लंघोणी दुःखाचे पर्वत, पायापासी हित तुमच्या तरी, दुरोणी आलो मी गा दुःख झाले दारुण, जन्म जन्म का भुला भटका, आया हो दरबार तुम्हारे, गले से लगाले, ओ मुरली वाले बनसी वाले, मुरली धावकडी घेई, पुढे पायी न चलवे, कृपाळवे पांडुरंगी, अंगसंगी जीवलगे, अवघी निवारावी भूक, अवघ्या जन्म दुःखाते, तुका मने बोलवे ना, लावी तना ईश्वरे. म्हणून भागलिया मज वाहतील कडे, त्यांची याने जोडे सर्व सुखी आहे, येथेची ओढली संतांची देखील चरणापुरी, त्यांची याने जोडे सर्व सुख, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, त्यांची याने जोडे सर्व सुख, सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या, त्यांची याने जोडे सर्व सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, त्यांची याने जोडे सर्व सुख, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापूर्वी, सुख अनुपम्य संतांचे चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे, त्यांची याने जोडे सर्व सुख. विठ्ठला आता मात्र मी त्यांच्या बाबतीत एवढंच करणार काय,
तुका म्हणे शेष घेईना आवडी वचनाना मोडी बोलिले ते आता मात्र मी त्यांचं उच्चिष्ट सेवन करेल. उच्चिष्ट म्हणजे एखाद्या महाराजाचं उष्ट खायचं असा त्याचा अर्थ नाही बरं का, ती आपल्याकडे पद्धत नाही. 6 वर्षाचा मुलगा झाला की त्याला आई वडिलाचं उष्ट खाण्याचा सुद्धा अधिकार धर्मशास्त्र देत नाही. आता आपण 25व्या वर्षी खातो तो विषय वेगळा, आणि कुणाकुणाचं खातो हे ज्याचं त्याला चांगलं माहिती आहे. कीर्तना सांगण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही त्याच्यातले वेदांत वाचस्पती आहात. विठ्ठला आग्रह करू घे 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 असं. अहो परवा तर पाहिलं एक जोडपं फिरायला, दोघांनी एकच आईस्क्रीम घेतली, एकच. आता पुढचं सांगितलं पाहिजे का? विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणण्याच्या आधी घेतली आणि विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर संपली असं. तर तुका म्हणे शेष घेईन आवडी म्हणजे संतांची जी वचन आहेत ती मात्र मी आवडीने सेवन करीन. तुका म्हणे शेष घेईन आवडी, आणि ते जे वचन बोललेत आली मुखावाटा अमृत वचने उत्तीर्णता अणो हे येणे जन्मे वचनेची त्यांच्या होय महाला करी पद्मनाभ कृपा दृष्टी. आता मात्र मी ते वचन मोडणार नाही. वचनाना मोडी बोलिले ते का? जी माणसं दिलेल्या शब्दाला मागं फिरतात त्याला तुकाराम महाराज अधम म्हणतात. वचना फिरती अधम जण, म्हणून वचनाना मोडी बोलिले ते विठोबा रखुमाई. यथावकाश मला जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरू जोग महाराज, आपण सर्व मायबाप श्रोते श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. आपण आज 1 चरण सोडलं, 3 चरण सोडली. जाऊ विनोद कळायला सुद्धा बुद्ध्यांक लागला, कोणाचे काम नाही. एक विनोद सांगतो, कळला त्याला 100 रुपये. मंत्री आणि पपईचं झाड सारखंच असतं. झालं विनोद, तुम्हाला देतो. काय कळलं? काहीच नाही कळलं का? हे कळण्यासाठी बुद्ध्यांक पाहिजे. विनोद कळण्यासाठी सुद्धा 86% बुद्ध्यांक लागत असतो. कुणाचे काम नाही. काय कळलं तुम्हाला? काहीच नाही कळलं. मला माहिती नाही. तुम्हाला म्हणजे कसं असं वाकून टाक सडा म्हणलं की मग म्हणतात जमलं. मला हे कळत नाही विठ्ठल महाराज सडा वाकूनच टाकायचा असतो तरी तसं का म्हणते? अरे मंत्री म्हणजे पोपईचं झाड असतो म्हणजे पोकळ नाही, पोकळ नाही. पपईच्या झाडाचं आयुष्य ही 5च वर्ष असतं, मंत्र्याचं आयुष्य 5च वर्ष असते. तसं 1 चरण सोडलं, 3 चरण सोडली. असो यथामती यथावकाश मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. या सेवेसाठी आमचे भागवताचार्य ज्यांच्या श्रीमुखातून शिवपुराण चालू आहे असे पुराणे बाबा, 17 वर्षापूर्वीचे पुराणे बाबा असे आदरणीय श्री आमचे. हे कळायला बी बुद्धीच पाहिजे, नाही तर चहा घेऊन जाऊन उद्या जेवायला. आदरणीय आमचे मनोहर बाबा आहेत ज्यांची गोड अशी पहिल्या दिवशी कीर्तन सेवा झाली. आपल्या माणसाबद्दल आपल्याला प्रचंड स्वाभिमान असला पाहिजे, नाहीतर आपल्या हिंदू लोकांना सगळ्यात मोठी लागलेली कीड आणि सगळ्यात मोठा झालेला रोग काय? गावातल्या देवाच्या पाया पडायचं नाही, निघाले तुळजापूरला, कोल्हापूरला, आत्मापूरला. हो महाराज सांगतात, प्रमाण सांगतो, काळजी करू नका, शिव दिल तरी होई सांगतो. गावीची या देवा नाही दंडवत, ब्राह्मण तीत घडेची ना थोंका थोंका रे त्याच्या तोंडावर तुकाराम महाराज. आपल्या माणसाबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. पहिल्या दिवशी ज्यांची गोड कीर्तन सेवा झाली, एक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून धडपड करणारं, कष्ट करणारं व्यक्तिमत्व मी त्यांची नित्यानं आळंदीतली धडपड पाहत असतो. असे आदरणीय आमचे सातारे, त्यांना सुद्धा मनापासून वंदन. आज ज्यांचं सौजन्य असे विनोद भाऊ चव्हाण, आदरणीय आमचे कृष्णादादा, त्यांनी मला वारंवार स्मरण करून दिलं, त्यांना सुद्धा मनापासून वंदन. आदरणीय आमचे पांडुरंग बाबा आहेत,
सर्वच महाराज मंडळी आहेत. आमचे रामेश्वर महाराज आहेत, आदरणीय श्री आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे संजय महाराज फोके, हो माहिती आहे, आदरणीय संजय महाराज, संजय वाचे असं संजय महाराज फोके, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावतवादक आमचे विठ्ठल महाराज जमदाडे. आणि आज ज्यांच्या कावळे जमदाडीत का कावळे असं घ्या, रोजची सवय, रोजचे संस्कार असं, आणि तुमच्या संगतीचा परिणाम ह्या, बाकी काही नाही. विठ्ठल महाराज कावळे ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य ज्यांच्या उपस्थितीने काय, वसंत आला की पिकाला बहार येत असतो आणि संत आले की परमार्थाला बहार येत असतो. असे आदरणीय परमपूज्य ज्यांनी आतापर्यंत हजारो मृदंग वादक संप्रदायाला दिले. आपल्याकडे स्वतःकडे किती ज्ञान याला किंमत नाही, ते ज्ञान इतर लोकांना किती दिले याला किंमत आहे. नाही तर काही काही गुरुजी माफ करा, मी एका खूप मोठ्या माणसासोबत भांडलो, नाव सगळं सांगतो, मला काय फरक पडत नाही. ते माझ्याजवळ रडले आळंदीत. आपल्या भागातली एवढी विद्वान व्यक्ती आहे बाबा, तेवढी विद्वान व्यक्तीच नाही आपल्या 2-4 जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, बोला एवढी विद्वान. ते मला म्हणले, माऊली आता माझ्याजवळ कोणी येत नाही, मला कोणी बोलत नाही. मी म्हणलं, बाबा त्याचं एकच कारण आहे, तुम्ही आयुष्यात कुणाला काही शिकवलं नाही, हा त्याचा परिणाम आहे. शास्त्रीय येते आता तरी समजून घ्या, जाऊ दे. हो, एवढी मोठी मी भांडलो त्यांना, तुम्ही आयुष्यात कोणाला न शिकवलेलंच आहात. अरे घरातल्याला शिकवलं नाही, बाहेरच्या सोड द्या म्हणलं तुम्ही. पण आमच्या गुरुजींनी, आणि खरं सांगू, हे संस्था बिंस्था म्हणजे लय मोठा त्याग असतो मला, लय मोठा. अरे इथं स्वतःच्या एका लेकरानं तुम्ही बेजार येत, वर फळला जाय, परतूरला जाय, इकडं जाय, तिकडं जाय, ते तुमची 100 लेकर कसे सांभाळतात. तुम्हाला वंदन आहे गुरुजी, आदरणीय त्यांचं खूप मोठं कार्य आहे. असे आदरणीय परमपूज्य आमचे माधवराज महाराज नरोडे गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा वंदन करतो. आदरणीय आमचे हनुमंतराव सोळंके, सुनील भाऊ शिंदे, आमचे मधुकरराव कापशे, माने बाबा आहेत, सर्वच मंडळी, सर्व पंगतदाते, देणगीदाते, हस्तेपरस्ते, सर्व सहकार्य करणारी मंडळी, आमचे निवृत्ती महाराज आहेत, त्यांना सुद्धा वंदन आणि वाणीला विराम. विठ्ठल जय जय.